सांगलीत ट्रक अड्डा येथे चहा पिण्यासाठी गेलेल्या एका मजुराला मायलेकराने लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना शहर पोलिसात गुन्हा दाखल। ट्रक अड्डा येथे चहा पिण्यासाठी गेलेल्या एका मजुराला मायलेकराने लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे। यामध्ये बाळासाहेब ज्ञानोबा सुरवसे वय वर्ष 52 राहणार वाळीखिंडी तालुका जत हे जखमी झाले आहेत। सदरची घटना ही सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास चहा विक्रीच्या दुकानासमोर घडली आहे। या प्रकरणी जखमी सुरवसे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिलेली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित माया लोखंडे आणि त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत माहिती अधिक अशी आहे की फिर्यादी बाळासाहेब सुरवसे हे आपल्या कुटुंबियांसह जत तालुक्यातील वाळीखिंडी परिसरात राहत असून सांगलीतील ट्रक अड्डा येथे मजुरीचे काम करतात। सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारच्या सुमारास सुरवसे हे चहा पिण्यासाठी ट्रक अड्डा येथे असणाऱ्या माया टी स्टॉल येथे गेले होते। त्यावेळी संशयित माया लोखंडे आणि त्यांचा मुलगा असे दोघांनी शिव्या देण्याच्या कारणातून झालेल्या वादात बाळासाहेब सुरवसे यांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केली। बाळासाहेब यांनी घडलेल्या प्रकारानंतर सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दोघांवर गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।